नमस्कार. 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 बघा केवढे बाजूला असलेले पती केवढे लांब गेले दोघांचे पण. तुम्ही दोघांनी पटकन मला सांगा की या दोघींनी आपल्या स्वभावात काय बदल केला पाहिजे असं वाटतं? तिने ना एका वेळेला 4 कामं करायचे सोडून दिलं पाहिजे. कोणी म्हणजे एकाला 4 कामं करता का हो? हे ठेवायचं दुसरं करायचं. हे मान्य आहे तुम्हाला? मान्य. आणि त्यांनी काय कुठला बदल केला पाहिजे? ते विसरतात, तो विसरवळीपणा जरा कमी केला पाहिजे. काय असं करता तुम्ही पहिला? तुम्ही सांगा. गप्प राहते, बोलत नाही, जास्त बोलत नाही. हो का? आणि त्यांनी कुठला बदल केला पाहिजे? ते चिडतात, ते कमी केलं पाहिजे. काय हो, काय गोड हसलेत बघा तिकडे. पटलं त्यांना, ते त्यांना पटलं. आता घरातल्या सगळ्यांनी यांच्याबद्दल सांगा. ही शिल्पा आहे, ती माझी भावजे आहे. ती खूप समंजस आहे, सगळ्यांना मिळून मिसळूनपणे वागते, मोठ्यांचा मान सन्मान सगळं काही ते करते. छान आहे स्वभाव, स्वभावाने छान आहे. कोण? सून माझी. हो, कौतुक आहे सुनेचं. हो हो, केवढं कौतुक आहे बरं. आणि मुलगा तुमचा चिडतो त्याचं काय हो? ते काय आता सवयचाच गुण आहे ना लहानपणापासून. म्हणजे काय बदल नाही करत? बदल काय होणारच नाही ना. नाही, पण बघा ना काहीतरी करा ना, झालं तर बरं. स्वभाव चांगला आहे तिचा, व्यवस्थित. हो. कोणाचा? मुलीचा. आणि सुनेचा? सुनेचा पण चांगला आहे. जास्त कोणाचा चांगला आहे? दोघींचा पण चांगला आहे. पण दोघींमध्ये जास्त कोणाचा चांगला आहे? दोघींचा पण सारखाच आहे. ना असं सारखा कसा असेल? द्या बाबांकडे द्या. सुनबाई आणि मुलगी चांगल्या स्वभावाने सांगितलेलं सगळं एकदा. आणि पहिल्यापासून ही सून पण नाही, ती पण शिल्पा, ही पण शिल्पा. ज्या टायमाला लग्न बघायला गेलो त्यावेळेला त्या तू पण माझी शिल्पा मुलगी. अरे वा. त्या नात्याने म्हणजे एक मुलगी गेली आणि दुसरी मुलगी घरात आली. वहिनी पण स्वभावाला छान आहे आणि ताई पण माझी स्वभावाला छान आहे. आम्ही एकाच ठिकाणी ऑफिसमध्ये आहे, त्यामुळे आम्ही दोघी एकमेकांना भेटतो नेहमी. हो का? हो. अजून कोण बोलणार? खूप चांगला स्वभाव आहे तिचा, जे खूप समंजस आहे, म्हणजे भांडणं वगैरे असं काहीच नाही तिचं, एकदम चांगली आहे. शांत आणि समजूतदार आहे, खूप छान आहे म्हणजे स्वभावाने, प्रश्नच नाही. पाठी आई बाबांकडे द्या. छान आहे स्वभाव शिल्पाचा. आम्हाला समजून घेते, ते काय चुकलं आणि जावई? समजून सांगते. जावई पण एकदम चांगले आहेत आमची, त्यांना खूप काळजी वाटतं. द्या बाबांकडे द्या. लहानपणी जरा तापट होती, पण नंतर आता शांत झालेली आहे. आणि आता जावई पण एकदम चांगले आहेत आणि दोघांचं एकदम चांगलं. मला म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का लग्नानंतर जावई आणि मुलीला शांत केलं? असं वाटतंय मला एकंदरीत. हे बघा जावई कॉलर काट करतायत. हा, थांबा तुम्ही घरी जा, आजची कॉलर परत सरळ करतायत या घरी गेले. पण चांगले. हा, तुम्ही समाधानी आहात त्यांच्या संसाराबद्दल? द्या यांच्याकडे. हे माझे मामाची मुलगी. माझे मामा बोले ते अगदी खरं आहे. माझे भावजी खूप स्वभावाने गोड आहेत आणि त्यांनीच तिला शांत केलं. काय एवढं हसतंय? शांत का करायला लागलं तुम्हाला? त्यांच्याकडे बघून मी ऑटोमॅटिक शांत झाले. का अशी जादू आहे त्यांच्याकडे असं वाटतंय मला तरी. आता खेळ सोपा आहे. इथून एक शब्द तुम्हाला दाखवणार. तो शब्द दिसता क्षणी तुम्ही सगळ्यांनी अभिनय करायचा आणि त्या अभिनयावरून तो शब्द कुठला हे तुम्ही ओळखायचं आणि मग सगळ्यांनी मिळून ते गाणं म्हणायचं. तो शब्द ओळखणं महत्वाचं आहे, गाणं सगळ्यांनी गायचं. तयार आहात? ओठांची हालचाल झाली किंवा पटकन बोललं गेलं तर मात्र गाणं बाद होणार, तो शब्द बाद होणार. 1 2 3. भजन, भजन, कीर्तन, विठ्ठल, देव, देव. बोलायचं नाही, अभिनय. लवकर, वेळ आहे. चिपळ्या, टाळ, गणपती, आरती, मृदुंग, नमस्कार. लवकर लवकर सगळ्यांचा अभिनय बघा. कृष्ण, बासरी, चिपळ्या, कान्हा, चिपळ्या, मुरारी, राधे, मुरारी, राधा, राधा, बावरी, 9, विठ्ठल, 8, चिपळ्या, टाळ, 7, मृदुंग, 6, 5, जय हरी, 4, कृष्ण, विष्णू, 3. वेळ संपली. काय कुठला शब्द होता? एक मिनिट. तुम्ही काय म्हणालात? म्हणून मी तिला असं दाखवत होते. काय? बासरी दाखवत होती मी तिला. बासरी कशी दाखवली? नाही जरा एकदा दाखवा ना. त्या बासरी फोनवरून वाजवून दाखवत होत्या. म्हटलं हे काय मला कळेच ना.
आणि त्यांचा दावा असा आहे की मी करेक्ट बासरी दाखवली होती. पण एकदा जोरदार टाळ्या या सगळ्यांच्या प्रयत्नासाठी. फक्त बक्षीस गेलं आणि त्या म्हणाल्या मी इतकी व्यवस्थित बासरी दाखवली. बरं, आता यानंतर पुढचं गाणं. हा शब्द तुम्ही ओळखायचा. ज्या तुमच्या दोघी पहिलं बक्षीस गेला, तुमच्या दोघींपैकी ज्या ओळखणार त्यांना बक्षीस मिळणार. पुढचा शब्द दाखवू. पाऊस. चांदण्या. चांदण्या. चांदणं. अभिनंदन. बरोबर. गाणं कुठलं. चांदण घालीरा एक फुलेची पाहतो देवा, फुलेची पाहतो देवा. वा वा. माऊली चांदणं कसं दाखवलं. अभिनंदन. झी मराठीकडून मोत्याचे तोडे तुम्हाला.